छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे भरधाव वेगाने जाणारी कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार तर 3 जण जखमी झाले. नांदेडमध्ये 2 कोटींच्या व्यवहारातून राष्ट्रवादीच्या महासचिवाचे अपहरण करून मारहाण. चौकशीसाठी पोलीस अधीक्षक ग्रामीण ठाण्यात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे अंजनवाडी गोडेगाव परिसरात बिबट्याचा वावर. धाराशिवमध्ये वाशी तालुक्यातील इंदापूर येथील भैरवनाथ शुगरचे मोडी पूजन उत्साहात. बीडमध्ये दारू पिऊन त्रास दिला, अंगावर धावला, मग रागात साडूच्या मुलाचा काढला काटा. 48 तासात LCBने केला उलगडा. लातूरमध्ये राजकीय पक्ष क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका. जालनामध्ये सोन्याचे दर स्थिर, चांदी मात्र 2 लाखांच्या पार. साखरेच्या आधारभूत किमतीत वाढीची शक्यता. परभणीमध्ये मनपासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, इच्छुकांच्या मुलाखतीच संपण्यात युती आघाडीचेही ठरेना. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबादेत दिवसा वीजपुरवठा करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. नांदेडमध्ये वधूवर परिचय संमेलनात 507 तरुण तरुणींनी घेतला सहभाग. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात 22 डिसेंबर रोजी हळदीला 20,000 रुपयांचा उच्चाकी दर मिळाला. भाववाढीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बीडमध्ये जिव्हाळा निवारा केंद्रातील 40 जणांची आरोग्य तपासणी शिबिर. लातूरमध्ये भारतीय लोकशाही एका निर्णायक वळणावर, एड मनोहरराव गोमारे पुरस्कार, एड प्रशांत भूषण यांचे प्रतिपादन. जालनामध्ये बावज नाही तर शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढणार, गाडगे. समृद्ध कारखान्याने चेअरमन सतीश गाडगे यांचा सत्कार करताना मान्यवर. परभणी जिल्ह्यात सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळण्याऐवजी तक्रारींच्या फेऱ्यात अडकावे लागत असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे CCIच्या खरेदी केंद्रासाठी शिंदेसेनेने 2 तास रोखला महामार्ग. सिल्लोड येथे आंदोलन, वाहतूक ठप्प, सोबत आणलेला कापूस रस्त्यावर जाळून प्रशासनाचा निषेध. नांदेडमध्ये निसटता पराभव, जिव्हारी काठावर पास झालेल्या नगरसेवकांच्या आनंदाला उधाण. केवळ 1 व 2 मतांनी निवडून आले जिल्ह्यात 2 उमेदवार. हिंगोली तालुक्यातील बोरसोंड येथील गोकुळनगरात 20 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथे स्वच्छता मोहिमेतून गाडगेबाबांना अभिवादन. बीडमध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणाने जीवनामधील विकार मुक्त होते, नवनाथ महाराज यांचे प्रतिपादन. शनी जन्मोत्सवात पहिले कीर्तन पुष्प. लातूरमध्ये उदगीर येथे 34व्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र अधिवेशन व राष्ट्रीय 3 दिवसीय परिसंवाद झाला. जालनामध्ये मंठा तालुक्यातील शेतकरी हिंस्र प्राण्यांच्या वावरामुळे झाले भयभीत. विविध पिकांच्या संरक्षणासाठी 100% अनुदानावर तार कुंपण योजना सुरू करण्याची मागणी. परभणी महानगरपालिका प्रशासनाकडून नालीची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने अनेक नगरात या नाले तुंबले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वारेगाव शिवारातील 2 नद्यांवर उभारले 37 वनराई बंधारे. नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्तांचा उपक्रम. वसतिगृहातील जेवण आधी गृहपाल चाखणार, मगच विद्यार्थी जेवणार. जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाचा नवा नियम. हिंगोली येथील ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये 22 डिसेंबर रोजी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. धाराशिवमध्ये लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सेवानिवृत्त बस चालकाची शाळेसाठी मदत. बीडमध्ये 1.5 वर्षापासून सेवानिवृत्त शिक्षकांचे अंशारीशीकरण उत्पादन थकले, आज बैठक. लातूरमध्ये देवणी तालुक्यात वृक्षतोड वाढल्याने हिरवेगार शिवार आता झाले बोडके, लाकडाची राजरोसपणे होते वाहतूक. जालनामध्ये माय ड्रीम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोरकिन येथे वाटोरशेड महोत्सव उत्साहात साजरा. नांदेडमध्ये अमित जवर यांनी सर केला अंटार्क्टिका खंड, उणे 30 अंशात पूर्ण केली मॅरेथॉन. हिंगोली येथे 3 जानेवारीपासून राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमाला, विविध क्षेत्रातील विचारवंत लावणार हजेरी. धाराशिवमध्ये तुळजापुरात प्रस्थापितांना धक्का देत पालिकेत 14 नवे चेहरे दाखल. मतदारांच्या नावापेक्षा कामाला कौल. नगराध्यक्षपदी भाजपाचे विनोद गंगणे यांची बाजी. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पारुळी बोरळी येथील रखडलेल्या रस्ता मार्गी, तहसीलदारांची मध्यस्थी आली कामी. लातूरमध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत निलंगा, उदगीर, अहमदपूर व रेणापूर येथे भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर देवणी येथे भाजपाच्या वतीने रविवारी जल्लोष साजरा करण्यात आला. जालनामध्ये मध्य महाराष्ट्र व विदर्भातील नामांकित मॅन्झिनीज केक ब्रँडची 173व्या शाखेचे नुकतेच जालना शहरात भव्य उद्घाटन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे वडगाव गट नंबरमधील प्रस्तावित 24 मीटर रस्ता रद्द करण्याची मागणी. नोटीसमुळे खळबळ, विकास प्राधिकरणाकडे निवेदन. नांदेड जिल्ह्यातील बारूड येथे कलावंतांच्या केवळ घोषणातच सन्मान. माडेगाव यात्रा, वास्तव मात्र अपेक्षेची. राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना सामाजिक प्रवाहात मानाने जगता यावे यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेत सुधारणा करण्यात आली असून अनुदानाच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली. धाराशिवमध्ये लोहारा तालुक्यातील असलेरी येथील विद्या विकास हायस्कूल येथे थोर गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामनजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. बीडमध्ये शिरूर कासार येथील कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा व भूगोल विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पार पडले. लातूरमध्ये अंकुर काव्य संग्रहास पद्मश्री स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार. जालनामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात दुकानाचे स्टॉल लावून चिमुकल्यांनी दुकाने थाटली होती. मेळावा सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत भरवण्यात आला होता. धाराशिवमध्ये उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी महावितरण कार्यालयाला 2 तास कुलूप लावून काम बंद पाडले. केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले. या यशाची आणि विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्र सरकारच्या प्रतिनिधी IAS सुमन चंद्रा यांनी तालुक्याला भेट दिली. 2019 पूर्वीच्या वाहनांना नवीन HSRP नंबर प्लेट सक्तीची करण्यात आली. परिवहन विभागाकडून 4 वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप 50%हून अधिक वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. 31 डिसेंबर आता अंतिम मुदत असून त्यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात कारमध्ये मृतदेह आढळलेल्या युवकाची आत्महत्या नव्हे तर खून असल्याचा प्रकार जालना पोलिसांनी 24 तासात समोर आणला. विशेष म्हणजे युवकाचा खून करणारा आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह नेल्यानंतर रुग्णालयातही आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. युवकांना खून करणारा आणि त्यासाठी 25 लाखाची सुपारी देणारा संशयित आरोपीसह अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली. परभणी तालुक्यातील दसाडी शिवारात एका पिसाळलेल्या कोल्ह्याने शेतात काम करणाऱ्या दोघांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या घटनेने शेतकरी पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव पंचायत समितीमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारली दांडी. विविध कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांची झाली गैरसोय. नांदेडमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या निवडणुकीत खुलेआम लक्ष्मी दर्शन. एका जागेसाठी किमान 15 लाखाहून अधिकचा खर्च. वाटपाबाबत मात्र कुणाचीही तक्रार नाही. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नवी दिल्लीत डंका. राष्ट्रीय ऊर्जा मेळाव्याच्या पटकाविले तृतीय पारितोषिक.